बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर वाढत्या अत्याचारामुळे सध्या संपूर्ण दक्षिण आशियात तीव्र अस्वस्थता पसरली आहे. माईमेन्सिंग मध्ये 27 वर्षीय हिंदू युवक दीपू चंद्रदास याला धार्मिक आरोपांच्या संशयावरून जमावाने मारहाण करून हत्या केल्याची घटना या वादळाचा केंद्रबिंदू ठरली आहे. ही घटना केवळ एक हत्या नसून बांगलादेशमधील अल्पसंख्याकांना भेडसावणारं भीतीचं वातावरण अधोरेखित करते. गेल्या काही महिन्यात हिंदू वस्त्यांवर हल्ले, घरांची तोडफोड आणि धार्मिक स्थळांवर आक्रमण यांसारख्या अनेक घटनांची मालिका समोर येत आहे, ज्यामुळे बांगलादेशमधील हिंदू समाजादरम्यान असुरक्षतेची भावना वाढली आहे. बांगलादेश सरकारने काही संशयितांना अटक केली आणि दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. पण मानवाधिकार संघटना आणि अल्पसंख्याक संघटनांचा दावा आहे की केवळ कारवाई पुरेशी नाही, तर सुरक्षितता आणि व्यवस्थात्मक संरक्षण आवश्यक आहे. या प्रकरणाचे प्रतिकूल परिणाम भारतातही उमटले आहेत. नवी दिल्लीमध्ये बांगलादेश उच्चायुक्त कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली आणि विभिन्न शहरांमध्ये हिंदू संघटनांनी निषेध प्रदर्शन आयोजित केले. काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलनकारांना ताब्यातही घेतले आहे. भारत सरकारने स्पष्ट केलं आहे की हा मुद्दा केवळ शेजारील देशातील अंतर्गत प्रकरण नाही. हे मानवी हक्क, धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेश सरकारकडे अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आग्रहाचे संदेश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही संयुक्त राष्ट्र संघाचे अधिकारी आणि जागतिक मानवाधिकार संस्था याच हत्येवर तीव्र निषेध व्यक्त करत आहेत आणि बांगलादेश सरकारकडे स्पष्ट भूमिका घेण्याची अपेक्षा करत आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी इंडिया लीडरच्या YouTube चॅनलला आजच भेट द्या.